नमस्कार. तर आपल्या एक्झाम ट्रिकचे आधी 25-26 पार्ट झालेले आहेत. आजचा हा 27वा पार्ट आहे. एक व्हिडिओ आउटडेटेड झाला होता त्याच्यामुळे मी त्याला डिलीट केलेला आहे. त्याच्यामुळे मग कदाचित नंबर जरा खालीवरती होऊ शकते. लेट इट बी. तर आता 27व्या भागामध्ये आपण आहोत. या आधीचे भाग जर तुम्ही बघितलेले नसतील 25-26 तर ते सगळे बघून घ्या. तुम्हाला परीक्षा करता ते सगळे भाग खूप इम्पॉर्टंट आहे. मी त्याला कमेंट बॉक्समध्ये खाली पिन करून ठेवलेलं आहे. तर ते सगळ्याच्या सगळी प्लेलिस्ट तुम्ही बघून घ्या. 1-2 मिनिटाचे व्हिडिओ आहेत, उरकून टाका त्यांना. तर जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल, तुम्हाला असेच व्हिडिओ हवेत, तर आपले चॅनल जे त्याला सबस्क्राईब नक्की करून घ्या. अजून महत्त्वाचं, तुम्हाला जर माझ्या सगळ्या क्लासेसचे नोटिफिकेशन व्हॉट्सअपवरती हवे असतील तर हा माझा मोबाईल नंबर आहे 81 49 61 0 280. करण्याचं काम आहे. तुमचं नाव आणि तुमचं डिस्ट्रिक्ट मला व्हॉट्सअपवरती पाठवा. मी तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ब्रॉडकास्टला ऍड करेन. तुम्हाला सगळेच्या सगळे जे व्हिडिओजच्या लिंक आहेत त्या मिळत जातील. लेट्स गो अहेड. हा अपडेटेड व्हिडिओ आहे. रिसेंटली HAL हिंदुस्तान एरोनॉटिकल्स लिमिटेडला 14वी कंपनी म्हणून महारत्नाचं स्टेटस मिळालेलं आहे. पण अपडेटेड व्हिडिओमध्ये मग अजून काय काय देता येईल तर मी याच्यासाठीचे 3 लागणारे क्रायटेरिया ते ऍड केलेले आहेत. दुसरी महत्वाची गोष्ट, ट्रिक तर आहेच. दुसरी महत्वाची गोष्ट, ज्या आधीच्या 14 कंपन्या आहेत त्या कधी एस्टॅब्लिश झाल्या, त्यांचे इयर काय काय हे सुद्धा मी ऍड केलेलं आहे. चला व्हिडिओमध्ये पुढे जाऊया. ट्रिक आपण आधीच बघितलेली होती. जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांच्यासाठीची ट्रिक परत एकदा रिपीट करतो. ट्रिक आहे 14 कंपन्या लक्षात ठेवण्याची. सॉनिक, GB, HB, PP, ROH. 10 वेळा बोललं तर लक्षात राहील. सॉनिक, GB, HB, PP, ROH. 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 खत्म. S stands for SAIL, Steel Authority of India Limited. O stands for ONGC, Oil and Natural Gas Corporation. आपल्याकडे बॉम्बे हाय जे आहे त्याच्यात ONGC काम बघतोय. नेक्स्ट NTPC, नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन. IOC, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन. C, कोल इंडिया लिमिटेड. G stands for GAIL, गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड. B stands for BHEL, भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड. सेकंड 5 इयर प्लॅन मधली सर्वात महत्वाची इन्व्हेस्टमेंट भोपाळची भेळ, असं लक्षात ठेवायचंय. पहिली कंपनी त्यांची भोपाळमध्ये आलेली होती. H stands for हिंदुस्तान पेट्रोलियम. B stands for भारत पेट्रोलियम. P stands for पॉवर ग्रिड. P stands for पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन. यांच्यावरती डायरेक्ट क्वेश्चन असा येतो की कोणती आहे आणि कोणती नाही, म्हणून तुम्हाला नावं लक्षात ठेवायचे. R रूरल इलेक्ट्रिफिकेशन. O stands for ऑइल इंडिया लिमिटेड. HAL आणि ही लेटेस्ट आहे त्यामुळं खूप आपल्यासाठी महत्वाची. एक छोटासा होमवर्क तुम्हाला, HAL ला कोणी जन्म दिलेला होता जरा नक्की सापडावा आणि खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की टाकाल. मी तुमच्या कमेंट्सची वाट बघेन. मित्रांनो, हिंदुस्तान एरोनॉटिकल्स लिमिटेड महारत्न दर्जा प्राप्त केलेला आणि असं होणारी ती 14वी कंपनी जी ती बनलेली आहे. महारत्न मिळण्यासाठी 3 क्रायटेरिया फॉलो करावे लागतात. पहिलं ते म्हणजे ती कंपनी नवरत्न असावी. दुसरं, ती शेअर बाजारामध्ये लिस्टेड असावी. तिसरी, 3 वर्षांचे क्रायटेरिया बघितले जातात. एक, टर्नओव्हर 25,000 कोटींपेक्षा जास्त. नेटवर्थ 15,000 कोटींपेक्षा जास्त. आणि तिचा नेट प्रॉफिट जो आहे, निव्वळ नफा, हा 5,000 कोटींपेक्षा जास्त हवा. हे 3 क्रायटेरिया जी कंपनी फॉलो करत असेल त्या कंपनीला महारत्न दर्जा दिला जात असतो. तर बघा आता, भारत हेवी इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, हिचा BHELचा जन्म 64चा आहे. त्याच्यानंतर BPCLचा जन्म 1952चा आहे. गेलचा जन्म 84चा आहे. कोल इंडिया लिमिटेड 75. त्याच्यानंतर HPCL 74. त्याच्यानंतर सेल 1954. त्यानंतर नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन 75. रुरल इलेक्ट्रिफिकेशन 69. पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन 86. पॉवर ग्रिड ही जन्माला आलेली होती 89ला. ऑइल इंडिया जन्माला आलेली होती, दॅट इज 1959. त्याच्यानंतर ONGC जन्माला आलेली होती 1956. ऑइल इंडिया 1959 आणि HAL 1940ला जन्माला आलेली होती.
HAL च बिलॉंगिंग जरा महाराष्ट्रामध्ये सुद्धा आहे. महाराष्ट्रात नाशिकमध्ये ओझर मिग विमानं तयार व्हायची. आता तिथे त्याच्यानंतर लाईन आली सुखोई 30ची आणि आता तिथे HAL तेजस किंवा LCA तेजस, लाईट कॉम्बॅक्ट एअरक्राफ्ट तेजस, आता आपण तिथे बिल्ड करतोय. शेवटपर्यंत आता तुम्ही आहात तर तेजसचं जनरेशन कोणतं हे नक्की बघून घ्या. आताच्या UPSC प्रिलिम्सला तेजसच्या जनरेशन वरती क्वेश्चन आलेला होता. मला हा व्हिडिओ कसा वाटला मला सांगायला विसरू नका. थँक्यू सो मच. भेटूयात पुढल्या व्हिडिओला. जय हिंद, जय महाराष्ट्र.